हॅलो एव्हरीवन. एजू सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील कविता क्रमांक 2 आ संत कृपा झाली या कवितेचं रसग्रहण पाहणार आहोत. अर्थातच आपलं माध्यम जे आहे ते इंग्रजी असून आपला विषय मराठी आहे आणि त्यामुळे रसग्रहण हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाणाऱ्या प्रश्नाचं स्वरूप असं असणार आहे की खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा आणि एकूण गुण आहेत 8. चला तर मग संत कृपा झाली या कवयित्री संत बहिणाबाई यांच्या कवितेचं रसग्रहण आपण बघूया. प्रश्न पहिला आहे, प्रस्तुत कवितेच्या कवयित्रीचे नाव. उत्तर आहे संत बहिणाबाई. प्रस्तुत कवितेचा विषय. उत्तर आहे वारकरी संप्रदायाची इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे वर्णन केले आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला प्रत्येक कविता इयत्ता 9वीमध्ये जी आहे त्या कवितेचे कवी किंवा कवयित्रींची नावं जर पाठ असतील आणि त्या कवितेचा विषय जर तुमच्या लक्षात असला तर तुम्हाला हे 2 गुण निश्चितच मिळू शकतात. दुसरा जो प्रश्न आहे त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला हिंदी आणि मराठीमध्ये करतो कि वारकरी रूपी संप्रदाय म्हणजे काय. तो वारकरी नाम का एक पंथ है जो महाराष्ट्र में है और इस संप्रदाय के निर्माते कौन है, किस प्रकार इस संप्रदाय की स्थापना हुई और उसका प्रचार एवं प्रसार हुआ, उसी का वर्णन इस कविता में किया गया है. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जातो. 2 ओळी आहेत, त्या वाचायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत आणि त्यांचा अर्थ साध्या सोप्या मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. अर्थ, संत बहिणाबाईंनी या अभंगात वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संत तुकारामांच्या कार्याचे वर्णन करताना म्हटले आहे की संत तुकारामांनी वारकरी संप्रदायरूपी देवळाला कळस चढवला. त्यांचे कार्य हे उत्तुंग ठरले आहे. या मंदिरात आता विठ्ठलाचे भजन सावकाश म्हणा, म्हणजे भक्तिभावनेने या मंदिराची पूजा करा. तो इस पंक्तियों का ये मतलब है कि संत बहिणाबाई इन्होंने इस कविता में विभिन्न संतों द्वारा वारकरी संप्रदाय रूपी जो मंदिर है उसके निर्माण हेतु जो जो कार्य किया है उनमें संत तुकाराम जी जो है उन्होंने इस कार्य को अंतिम रूप दिया है. वो कहती है कि इस उभारणीमध्ये म्हणजे या संप्रदाय रूपी इमारतीच्या उभारणीमध्ये तुकाराम महाराजांनी या देवळाला कळस चढवलेला आहे. कळस म्हणजे मंदिराचा एक अतिशय वरचा भाग. याचाच अर्थ ऐसा है कि उनका जो कार्य है वो बहुत ही महान है और इसीलिए इस वारकरी संप्रदाय रूपी मंदिर में हम सभी को बड़े भक्ति भाव से भजन और कीर्तन करना चाहिए. इस प्रकार आप लोग अपने ओन शब्दों में ये 2 पंक्तियों का अर्थ लिख सकते हो और आपको 2 गुण म्हणजे 2 गुण तुम्हाला मिळू शकतात. प्रश्न चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, कवितेतून मिळणारा संदेश. वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे. या इमारतीची जपणूक करण्याची जबाबदारी मराठी रयतेवर आहे. ही संत परंपरा आपण सर्वांनी जोपासली पाहिजे हा संदेश आपणास ही कविता देते. तो ये कविता के द्वारा ये संदेश मिलता है कि वारकरी संप्रदाय रूपी जो इमारत है ये हमारे संतों द्वारा किया गया महान कार्य है और इस इमारत की यानी ये जो लीगेसी है, ये जो वारसा है, उसको संभल कर रखना और वो जनरेशन टू जनरेशन, पीढ़ी दर पीढ़ी जो है वो एक पीढ़ी से दूसरे पीढ़ी की ओर प्रचारित करने का काम हमें सब करना चाहिए, क्योंकि ये जो वारकरी संप्रदाय रूपी विचारधारा है ये हमारे फ़ायदे की है. तो इसी प्रकार का संदेश इस कविता के द्वारा मिलता है. प्रश्न 5वां आहे, कविता आवडण्याची
किंवा न आवडण्याची कारणे. तर प्रस्तुत अभंगामध्ये संत बहिणाबाईंनी वारकरी परंपरेच्या संतांचे कार्य स्पष्ट केले आहे. आणि या अभंगाची रचना साधी, सोपी, सुलभ असून यामध्ये इमारतीचे रूपक वापरलेले आहे. हा अभंग लयबद्ध असून तो श्रवणीय आहे, म्हणून मला ही अभंग रचना आवडली. तो इसमें लिखा गया है कि ये जो संत बहिनाबाई है, इन्होंने वारकरी परंपरा का जो प्रचार एवं प्रसार करने वाले संत हैं, उनके कार्य का लेखा जोखा दिया हुआ है. साथ ही साथ ये जो अभंग है, इसकी रचना बहुत ही सादी, सुलभ और आसान होने के कारण ये लयबद्ध है, यानी रिदमिक है, आणि म्हणून तो श्रवणीय यानी सुनने लायक बना है. और इसी कारणवश ये कविता, ये अभंग मुझे बेहद पसंद है. त्यानंतर 6वा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. त्यामध्ये कवितेवर आधारितच काही प्रश्न शब्द असतात आणि त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहायचे असतात. पाया म्हणजे मूळ दगड, देवालय म्हणजे मंदिर, तयाचा याचा अर्थ त्याचा, आणि दिधला म्हणजे दिला. तर अशा प्रकारे 2 गुणांसाठी म्हणजेच एकूण 6 प्रश्न आहेत. त्यापैकी कोणतेही 4 तुम्हाला लिहायचे असतात आणि त्यामुळे तुम्हाला 8 गुण मिळू शकतात. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला हा भाग नक्कीच समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.